नमस्कार मित्रांनो, मी रुपेश मौर्य. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा हा ब्लॉग आहे जो मागे मुसळधार पाऊस पडला. त्या मुसळधार पावसात एक वयस्कर बाबा जे माझ्याकडे मदतीसाठी आले होते. अचानक भेट झाली आमची. समोरून आले आणि खरंच ते हँडिकॅप आहेत. त्यांची कशा प्रकारे त्या परिस्थितीत फसवणूक करून त्यांना अर्ध्या वाटेत सोडलं, त्यांच्याबरोबर घडलेला जो प्रकार मला जो सांगितला त्यावरती हा ब्लॉग आहे. आणि त्यांची आपण चांगल्या प्रकारे मदत केली आणि त्यांची सुखरूप असे ते घरीसुद्धा पोचलेले आहे. तुम्ही हा ब्लॉग बघा, नक्की आवडेल तुम्हाला. खूप दिवसांनी हा मी ब्लॉग टाकतो आहे. अजून काही पेंडिंग ब्लॉग आहेत माझे, ज्या मी मित्रांसोबत आम्ही केलेले आहेत, तेही मी या ब्लॉगमध्ये टाकेन. आणि मला खूप कमेंट्स येत आहेत, मेसेज येत आहेत की दादा डाईटवरती एक ब्लॉग कर, डाईटवरती एक ब्लॉग कर. तर मी तोसुद्धा ब्लॉग टाकेन या मंथ एंडिंगपर्यंत. कारण 1 तारखेपासून माझं हे फिटनेस चॅलेंज चालू होतं आहे. जिम, क्रॉसफिट, कबड्डी हा माझ्यासाठीच असेल. तर ते पण ब्लॉग मी 1 तारखेपासून माझे चालू करेन. तर तो फिटनेस चॅलेंज तुम्ही बघा काय असेल, तुम्हालाही आवडेल. आणि हा ब्लॉग कसा वाटतो तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. नाशिकवरून सांगलीला चाललेलो. रात्रीमध्ये चुकली ट्रकमध्ये बसलो. ट्रकवाला सांगलीला नव्हतं बोलला. चाकू दाखवून बॅग, कपडे, पैसे नेले. माझ्या अर्ध्यांगी लकवाय पोपडा भरतो. डोक्यात पाईप टाकले. या पाईप पोपडा भरतो. समोरच्या नावावर तुम्ही दारू पिलेला. आधार कार्ड वगैरे काय तुमचं? नाही दादा, आता काय नाही सध्या. तुमचा नंबर द्या. घरी पोचलो म्हणून कॉल करतो आणि आधार कार्ड पाठवतो. आणि कुठे राहता? उपवाडला. उपवाड. उपवाड तालुका मिरज, जिल्हा सांगली. आशिष सर नमस्कार, बरं आहेत ना? एक छोटंसं काम होतं, ऐका ना. आपल्या इथे ना एक ज्येष्ठ नागरिक आले आहेत. फक्त एक कन्फर्म करायचं, सांगलीला कुपवाड म्हणून कुठे आहे? हां, कुठला जिल्हा आहे? सांगली जिल्हा, तालुका मिरज. तालुका मिरज. मिरज तालुका सांगली. आहे का तिकडे? कोल्हापूरमध्ये येतं का? सांगलीत का बोलतोय? MIDC रोडला. काय नाव काय गावचं? कुपवाड. उपवाड की कुपवाड? कुपवाड. KU. हा, कुपवाड. तालुका मिरज, जिल्हा सांगली. नाही, ते हँडिकॅप आहेत, आले तिकडे ऑफिसमध्ये आलेत ना मदतीसाठी. तर त्यांना गावी पाठवायचं होतं. त्यांना तिकीटला देतोय म्हटलं पैसे, पण एकदा कन्फर्म केलं की नक्की आहे काय तिकडे, म्हणजे त्यांना आहे ना. बरं, त्यांना देतो मग ते तिकीट काढून ते जातील मग बसून. हो. तुम्ही इथे आलात कसं? पण नाही, मुंबईत कसे आलात? सांगतो ना, मी नाशिकला काम करून गावी चाललेलो. तर रात्री माझी एसटी चुकली. नाशिकला कुठे काम करायला? द्वारका सर्कलला संसार हॉटेल. काय काम करता? भांडे धुवायला. तुम्हाला अशा कंडिशन खाली बसतो आणि भांडे धुतो. खाली बसून नाही, पण तुम्हाला कामाला ठेवणाऱ्याला लाज कशी वाटली? काय करू, गरीब परिस्थिती आहे म्हणून करतोय काम. पण हो, त्याला समजायला पाहिजे ना. नाही, गरीब परिस्थिती आहे ना आमची म्हणून. सगळे गरीब, पण तुमची काय हालत काय, कंडिशन काय? तुम्ही काम करा. चांगली पेन्शन बी नाही चालू म्हणून. आता गावी सांगलीला गेल्यावर परत मुंबईला येणार की तिकडेच? हा, नाही येणार. नाशिकला बी नाही येणार. आईकडेच राहणार. आईची सेवा करीन. आई तुमची अजून? काय खाल्लात की नाही तुम्ही? नाही.
ते राहू दे, उचलू नका, मी उचलतो. मला काय नको भाऊ खायला, फक्त गाडी भाड्याची मदत करा, निघून जाईन मी. आणि पैसे उरले त्या गाडीत काहीतरी पोटासाठी खाईन. मला आणि देतो. तुमचा नंबर दिला, फोन नंबर नको, तुम्ही सुखरूप घरी जावा. चालेल दादा. मी तुम्हाला देतो ना, आपलं खायला पण देतो, गाडीसाठी पैसे पण देतो, व्यवस्थित घरी जावा. ठीक आहे. हं? हो. तुम्हाला खायला सांगतो, पैसे पण देतो, पण इकडनं गाडी कुठून पकडणार तुम्ही? इथून एसटी डेपो, हा. परळचा एसटी डेपो. नाही दादाची दुकान नाही, तिथून पनवेलवरून गाड्या आहेत माझ्या. तुम्हाला इथून डायरेक्ट गाडी नाही आहे का? एसटीने जाणार ना? एसटीने? हो. मग एसटी इथून परळवरून आहे? का नाही डायरेक्ट दादा टीटीवर ना बघून सांगलीची नक्की ते पनवेलवरून जाईल. सांगली? हो. सर सॉरी, तुम्हाला का परत केला फोन. ऐका ना, त्यांना इथून आता दादर किंवा परळवरनं गाडी कुठून मिळेल? आपल्या एसटी डेपो, एसटी डेपोत आहे ना गाडी? ओके, भेटेल ना? बॉम्बे सेंटर कुठं आहे तिथून हा. हा हा हा, जाईल ना? ओके ओके, ठीक आहे, चालेल. काम करायचं, ऐका, इथून एसटी डेपोला जायचं. एसटी डेपो कुठला? परळचा. हा, परळच्या एसटी डेपोतनं तुम्हाला गाडी मिळणार. हा, तिकडे सांगलीला जायला, तुमच्या इथे जायला, सांगली डेपोत गेले तरी तुम्ही जाऊ शकता ना. हा, मग तिथून तुम्हाला तसं जायला लागेल. दादर बिदरला इथून जाऊ नका, इथून सरळ बस किंवा काय असेल पकडा, डायरेक्ट एल्फिस्टनला उतरा. एसटी डेपो, एसटी डेपोला उतरलात, कोणालाही विचारा परळ एसटी डेपो कुठला आहे, कोणी सांगेल. पैसे नाही. हा, थांबा, मी देतो तुम्हाला ते खायला पण. थांबा, जाऊ नका, एक मिनिट थांबा ना. खायला जायचं पार्सल. घरात कोण कोण आहे तुम्ही? आई आहे, 5 बहिणी. पण माझ्याकडे बहिणीचा मोबाईल नंबर नाही म्हणून माझ्यावर वेळ आली पैसे मागायची. बहीण पण तुमच्याकडे राहते? हो. आणि मुलं वगैरे नाही तुम्हाला? नाही, लग्न नाही झाले. लग्न नाही झालं? बहिणीला सांभाळायचं म्हणून लग्न नाही केलं. अहो, पण हे कसं तुम्ही काम करता कसं? हो ठीक आहे, पण तिकडे पण काही काम करता येईल ना. मुंबईत काय आहे? तुम्हाला इथे बघायला पण पाहिजे ना कोण. हे सुन ना, इधर आ. कलिया, हा, कलिया पैसा आले. हे घ्या, हे तुम्हाला खायला घ्या. प्रवासात खायला होईल तुम्हाला. आता बसाल ना एसटी डेपोला, पहिला जा तुम्ही, खाऊन घ्या. इथून जायला तुम्हाला बसला सुट्टे पैसे नाही, 100 रुपये. नाही तरी पण घेऊन ठेवा, नको. हे घ्या, हे तुम्हाला ते एसटीला ठेवा. हा, त्याचे. आणि हे तुम्हाला टॅक्सीला सुट्टे पैसे, पैसे आहेत त्याच्यात. हा, ते पूर्ण पैसे आहेत एसटीचे. नंबर राहू दे, हो नंबर नको, तुम्ही सुखरूप जावा घरी. हा, नंबर काय करायचं, तुम्ही घरी पोचा व्यवस्थित, बस. बाकी काय नाही. ते पैसे नीट ठेवा, पडतील. हवं तर थांबा, मी नंबर लिहून देतो, पण घरी पोचल्याच्या आठवणीने फोन कराल का मला? हा,